रेडी? तर आज आपण बघणार आहोत थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा सेकंड लेक्चर. ओके, मागच्या चॅप्टरमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितले, काय बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये? व्हॉट वी हॅव सीन, हीट आणि टेम्परेचर याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युअल मेजरमेंट ऑफ टेम्परेचर जे आहे त्याबद्दल आता माहिती घेणार आहोत आपण. लक्ष द्या सगळ्यांनी, वही, पेन, ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन पूर्ण एकत्र ठेवा आणि जेव्हा केव्हा वाटेल तुम्हाला पॉज करायचं आहे त्यावेळेस तुम्ही पॉज करा. रेडी? सो आय एम प्रोफेसर साई किरण सलगरे, डायरेक्टर ऑफ सलगरे फिजिक्स क्लासेस. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, that is the thermal properties of matter of second, ओके, ऑफ सेकंड लेक्चर. ओके, याचं जे आहे ते सेकंड लेक्चर आपण बघणार आहोत. रेडी? लेट स्टार्ट द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. म्हणजे आपल्याला टेम्परेचर मेजर करण्यासाठी वेगवेगळ्या जे स्केल्स आहेत त्याच्यामध्ये आपली सेल्सिअस स्केल, पुन्हा केल्विन स्केल, र्युमर स्केल, असे वेगवेगळ्या डिफरंट फॅरनहाइट स्केल, ह्या डिफरंट स्केल जे आहेत त्याबद्दल याच्यामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला त्यांना मेजरमेंट करायचं आहे टेम्परेचरचं. आलं का लक्षात? चला तर आपण बघू आता मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. ओके, तर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर जेव्हा आपण बघत आहोत तर सुरुवातीला आपण लक्ष द्या, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर म्हणजे काय. ओके, तर हे मेजरमेंट कसं करतो आणि त्याला काय म्हणतो आपण. ओके, सी हिअर व्हॉट आय सेड. बघा, लक्ष द्या. द सायन्स ऑफ द टेम्परेचर अँड मेजरमेंट इज कॉल्ड thermometry. The science of temperature and its measurement is called the thermometry. म्हणजे कसं सायन्स हो? यस, व्हॉट वी कॉल्ड, असं सायन्स जे टेम्परेचर आणि त्याच्या मेजरमेंटचा अभ्यास करते. ओके, त्या सायन्सला आपण काय म्हणतो? आपण थर्मोमेट्री असं कन्सिडर करतो. आलं का लक्षात? थर्मोमेट्री. चला अजून त्याचं हे बघू, म्हणजे थर्मोमेट्री म्हणजे काय, व्हॉट इज मेड बाय द थर्मोमेट्री. थर्मोमेट्रीला आपण काय सांगू? अन इन्स्ट्रुमेंट डिझाईन टू मेजर द टेम्परेचर. म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट जे टेम्परेचर मेजर करतंय. यस, अन इन्स्ट्रुमेंट डिझाईन टू मेजर द टेम्परेचर इज कॉल्ड ॲज द थर्मोमीटर. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट काय मेजर करतात? यस, टेम्परेचर मेजर करतात. त्या पद्धतीचे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्या इन्स्ट्रुमेंट्सला आपण काय कन्सिडर करतो बेटा? थर्मोमीटर असं कन्सिडर करतो. आलं का लक्षात? आता बघू, थर्मो म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय थर्मो? थर्मो मीन्स द हीट. थर्मो म्हणजे काय असतंय? हीट असतंय. आणि मीटर म्हणजे काय असतंय? दॅट मीटर इज मेजरिंग डिव्हाइस. मीटर म्हणजे काय? मेजरिंग डिव्हाइस. थर्मो हीट, मीटर मेजरिंग डिव्हाइस. म्हणजे काय झालं? थर्मोमीटर हीट मेजरिंग डिव्हाइस. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट आय सेड? हीट मेजरिंग डिव्हाइस इज नोन ॲज द थर्मोमीटर. हीट मेजरिंग डिव्हाइस जे आहे त्याला काय म्हणतो बेटा आपण? थर्मोमीटर असं कन्सिडर करतो. कुठलं इन्स्ट्रुमेंट? हीट मेजरिंग डिव्हाइस, त्याचं इन्स्ट्रुमेंट. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे ते बघायचं आहे. चला आता पुढे बघू आपण. पुढे काय? टेम्परेचर. टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण काय बघितलेलं आहे ते? टेम्परेचर मेजर करण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतो आपण? टेम्परेचर मेजर करण्याच्या थर्मोमीटर असं कन्सिडर करतो. आत्ताच बघलो, टेम्परेचर मेजरिंग ऑर द हीट मेजरिंग डिव्हाइस इज नथिंग बट द टेम्परेचर. त्याला आपण टेम्परेचर असं कन्सिडर करतो. आलं का लक्षात? चलो मग टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मोमीटर जे असतात ते थर्मोमीटरचे टाईप्स किती आहेत आपल्याकडे? व्हॉट आर द टाईप्स? लेट्स सी. तर आपल्याकडे जे टाईप्स आहेत थर्मोमीटर मेजर करण्याचा, त्याचा पहिला जो टाईप्स आहे दॅट फर्स्ट टाईप इज नोन ॲज द लिक्विड गॅस थर्मोमीटर. त्याचा पहिला टेम्परेचर कुठला आहे आपल्याकडे? पहिला, यस, लिक्विड गॅस थर्मोमीटर आहे. कुठला? लिक्विड गॅस थर्मोमीटर. बघा आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल लिक्विड गॅस थर्मोमीटर. ओके, पी कॉन्स्टंट डेल्टा टी इज गिवन बाय व्ही. ओके, दुसरं आहे आपल्याकडे कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टेम्परेचर, सॉरी,
कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर हे दुसरं डिव्हाइस आहे आपल्याकडे. त्यानंतर याच्यामध्ये काय, पहिला जो लिक्विड आहे, लक्ष द्या मी काय सांगतोय, लिक्विड गॅस थर्मोमीटर आहे, त्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असते, टेम्परेचर गिवन असते, आणि टेम्परेचर कशामुळे भेटते आपल्याला, व्हॉल्यूममुळे भेटते. दॅट इज द फर्स्ट टाईप. दुसरं आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम टेम्परेचर, सॉरी कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतंय, त्याच्यामध्ये यस सीयर काय असते त्याच्यामध्ये बघा, लक्ष द्या. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. कोण कॉन्स्टंट असतंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतंय, आणि टेम्परेचर जे आहे ते गिवन असते, कोण, प्रेशरमुळं भेटतंय आपल्याला ते टेम्परेचर. डेल्टा टी इज गिवन बाय पी फॉर द कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टेम्परेचर. कुणासाठी ते, कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टेम्परेचरसाठी असतंय. त्यानंतर तिसरा जो आहे तो कुठला आहे, रेजिस्टन्स थर्मोमीटर आहे. म्हणजे अशा पद्धतीचे हे 3 जे टाईप्स आहेत ते थर्मोमीटरचे टाईप्स आहेत. म्हणजे मेजर करण्याचे लिक्विड गॅस थर्मोमीटर, त्यानंतर दुसरा कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर, रेजिस्टन्स थर्मोमीटर, हे अशा पद्धतीचे हे थर्मोमीटरचे टाईप्स आहेत. आलं का लक्षात, समजलं तुम्हाला. याच्यामध्ये काय, डेल्टा टी गिवन असते, डेल्टा टी इज गिवन बाय डेल्टा आर, डेल्टा टी इज गिवन बाय डेल्टा आर. चला आपण आता पुढे बघू थर्मोमीटरचं जे आहे ते पुढचा भाग जे आहे ते पुढचा भाग आपण बघू, थर्मोमीटरच्या स्केल्स. आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळेस बघितलेले आहे थर्मोमीटरच्या सेल्स जे आहेत ते काय, पहिली जी आहे ते सेल्सियस स्केल आहे बेटा, दुसरी जी आहे ते फॅरनहाइट स्केल आहे, आणि तिसरी जी आहे ते केल्विन स्केल आहे. तिसरी कुठली स्केल आहे, केल्विन स्केल. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येतं आहे का, सेल्सियस, फॅरनहाइट आणि केल्विन स्केल ह्या जे स्केल आहेत ते आपण रेग्युलर याच्यामध्ये यूज करतो. आलं का लक्षात. तसे रूमर स्केल आहे, अजून भरपूर साऱ्या स्केल्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. ते पण बेसिक स्केल जे आहेत ते हे 3 स्केल्स आहेत. एक सेल्सियस स्केल, दुसरी फॅरनहाइट स्केल, आणि तिसरी केल्विन स्केल. हे काय करायचं, तुम्ही आता पॉज करायचं, या व्हिडिओला पॉज करून जे काही तुम्हाला दिसतंय ते व्यवस्थित नोट करायचं आणि पुढचं लिहायचं. ओके, अंडरस्टँड. आय थिंक यू बेटर अंडरस्टँड. नाउ नेक्स्ट पॉइंट इज दॅट मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. आता आपल्याला मेजरमेंट ऑफ टेम्परेचर बघायचं आहे. टेम्परेचर कशानं आपण कशा पद्धतीने मेजर करतो, आलं का लक्षात. ओके, तर आपल्याला मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, चला मेजरमेंट ऑफ टेम्परेचर जे आहे तुम्ही आत्ता तुम्हाला सांगितले की वही, पेन, पुस्तक जे काय तुम्हाला बघायचं आहे ते समोर ठेवून बघायचं पुढे. ओके, चलो. तर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर जे आहे, अँड ऑब्जेक्टिव्ह मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इज बेस्ड ऑन द 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कशावर डिपेंड आहे ते, 0th लॉ. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचं जेव्हा आपण टेम्परेचर मेजर करतो, कुठल्याही ऑब्जेक्टचं जेव्हा आपण टेम्परेचर मेजर करतो, दॅट इज बेस्ड ऑन द 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कशावर बेस राहते, 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय, व्हॉट इज मीन बाय द 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा, लक्ष द्या. इफ 2 बॉडीज A and B are in thermal equilibrium with third body C separately, then A and B are thermal equilibrium with each other. म्हणजे काय, जेव्हा 2 बॉडीज A आणि B कशा आहेत, थर्मल इक्विलिब्रियम आहेत, कुणाच्या रेस्पेक्टमध्ये, थर्ड बॉडी Cच्या रेस्पेक्टमध्ये, तेव्हा A आणि B जे आहेत ते थर्मल इक्विलिब्रियम आहेत विथ ईच अदर, दोन्ही एकमेकांच्या याच्यामध्ये. अंडरस्टँड. हे आहे 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे A आणि B जे आहेत त्या 2 बॉडीज थर्मल इक्विलिब्रियम होतात विथ रेस्पेक्ट टू थर्ड बॉडीज, देन A अँड B आर थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. दॅट इज द 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे मित्रांनो. ओके, चला मग आता पुढचा भाग बघू आपण. नेक्स्ट पार्ट, द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर.
जर आपल्याला एका बॉडीचं म्हणजे पहिल्या बॉडीचं टेम्परेचर ग्रेट असेल कोणापेक्षा, दुसऱ्या बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा, म्हणजे त्यावेळेस आपण काय कन्सिडर करणार, पहिल्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे पहिली जी बॉडी आहे ती हॉट असेल आणि दुसरी जी बॉडी असेल ते कूल असेल ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट बॉडी. आता आपल्याकडे दोन आहेत, एक ज्याचं टेम्परेचर आहे, ज्याच्या बॉडीमध्ये फ्युअर आहे, तो एक आपल्याकडे व्यक्ती आहे आणि दुसरं एक आहे नॉर्मल व्यक्ती आहे. तर बॉडीमध्ये जे टेम्परेचर आलेलं आहे त्या टेम्परेचर आलेल्या व्यक्तीचं जी बॉडी आहे ती हॉट असेल आणि दुसरी जी बॉडी असेल ती कशी असेल, कूल असेल. म्हणजेच काय, टेम्परेचर ऑफ फर्स्ट बॉडी इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सेकंड बॉडी. मग ह्या पद्धतीने, हे खूप सोपी कन्सेप्ट आहे पण मेजरमेंट ऑफ टेम्परेचर काय आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी हे यांनी आपल्याला इथं असं सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. चला तर आता आपण बघू, आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर, एक छोट्या वेळानंतर आपण काय केलो, टेम्परेचर टी कन्सिडर केलं. याचं पण टेम्परेचर टी आणि याचं पण टेम्परेचर बी. म्हणजे काय, दोन्ही बॉडी जेव्हा क्लोज आणल्यात, हे बघा, हे दोन्ही बॉडी जेव्हा आपण क्लोज आणलो तर दोन्ही बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते कसं होईल बेटा, सेम होईल. म्हणजे सेम होईल म्हणजे काय, याचं जर टेम्परेचर टी असेल तर याचं सुद्धा टेम्परेचर काय होईल, टीच होईल. याचं टेम्परेचर टी, याचं टेम्परेचर टी. म्हणजे काय, आपल्याकडे एक दोन वस्तू आहेत, एक थोडासा हॉट आहे दुसरा कूल आहे, दोन्ही जर सोबत जवळ आणलो तर काय होईल, दोन्ही जवळ आणल्यानं दोघांचंही जे टेम्परेचर मेजरमेंट आहे ते सेम होईल. आलं का लक्षात? म्हणजे दोन्ही बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते कसं होईल, सेम होईल. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं आपण टेम्परेचरचं मेजरमेंट करतो. पॉज करा, लिहून घ्या, एकही वळ, एकही लाईन जी आहे ती तुमची मिस नाही झाली पाहिजे मित्रांनो. बेटा आलं का लक्षात? व्यवस्थित लिहून घ्या. चलो नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ टेम्परेचरच बघायचं आहे आपल्याला. व्हॉट इज थर्मोमीटर? थर्मोमीटर म्हणजे काय आहे आपल्याकडे? थर्मोमीटर तुम्ही बघितलेले पण असतील. बघा इथं तुमच्या समोर दिसत आहेत दोन थर्मोमीटर. किती थर्मोमीटर आहे? दोन थर्मोमीटर आहेत आपल्याकडे, बरोबर. एक आहे आपला सेंटीग्रेडचा थर्मोमीटर आहे, बरोबर, आणि दुसरा जो आहे तो फॅरनहाइटचा थर्मोमीटर आहे. दिसाले का? हे सेंटीग्रेडचा थर्मोमीटर आणि हा जो आहे तो काय, फॅरनहाइटचा थर्मोमीटर आहे. ओके, तर लक्ष द्या, सेंटीग्रेड आणि फॅरनहाइटमध्ये दोन पॉईंट दिलेले आहेत आपल्याला, दोन गोष्टी. एक फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे. ओके, मी थोडंसं याला क्लोज घेतो. एक आपल्याला फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे, बरोबर का, आणि दुसरा दिलेला आहे ते बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. एक फ्रीजिंग पॉईंट आणि दुसरा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. तर त्यामध्ये बघा, लक्ष द्या मित्रांनो, ह्याचं जे मेजरमेंट आहे सेंटीग्रेड स्केल आणि फॅरनहाइट स्केलचं, सेंटीग्रेडचं फ्रीजिंग पॉईंट जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला आहे आणि फॅरनहाइटचं जे फ्रीजिंग पॉईंट आहे ते कितीला आहे, 32 डिग्री फॅरनहाइटला आहे. कुणाचं घेतोय आपण? वॉटरचं घेतोय. आणि तेच जर आपण त्याचा बॉइलिंग पॉईंट बघितला, बॉइलिंग पॉईंट म्हणजे त्याला ते काय, त्याचं जे रूपांतर आहे, लिक्विड जे वॉटर आहे, वॉटर जेव्हा वेपरमध्ये होते ते बॉइलिंग पॉईंट, बरोबर का, म्हणजे ते गॅसियस फॉर्ममध्ये होतो तो बॉइलिंग पॉईंट. आणि फ्रीज म्हणजे काय, वॉटर जेव्हा लिक्विड फॉर्म, वॉटर जेव्हा सॉलिड फॉर्ममध्ये येतो तो जो असतो तो फ्रीजिंग पॉईंट असते. तर त्यावेळेस बघा तुम्ही, फ्रीजिंग पॉईंट जर तुम्ही सेंटीग्रेड स्केल घेतली तर सेंटीग्रेड स्केलचा फ्रीजिंग पॉईंट येतो बेटा आपल्याकडे 0, फॅरनहाइट स्केलचा येतो 32, बॉइलिंग पॉईंट जो आहे तो किती येतो, 100 येतो सेंटीग्रेड स्केलचा, आणि फॅरनहाइट स्केलचा किती येतो, 212. असं जे आहे ते फॅरनहाइट आणि याच्यामधलं आहे. हे असतात थर्मोमीटर. आपण याला थर्मोमीटर म्हणतो. काय, अ डिव्हाइस विच मेजर्स द टेम्परेचर ऑफ बॉडी. आता तुम्ही बघत असाल थर्मोमीटरनं आपल्याकडे टेम्परेचर गन होती ते मेजर करण्यासाठी. डिजिटल थर्मोमीटरनं आपण मेजर करतो आपल्या बॉडीचं टेम्परेचर किंवा कुठल्याही बॉडीचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी जे डिव्हाइस असते त्या डिव्हाइसला आपण कन्सिडर म्हणतो बेटा थर्मोमीटर असं कन्सिडर करतो. आलं का लक्षात? तर तुम्ही हे दोन डायग्राम आहेत ते ड्रॉ करा. ड्रॉ केल्यानंतर पुढचा जो आहे तो थर्मोमीटरचा जो पुढचा भाग आहे ते आपण बघू. पॉज करा, लिहा, राईट फास्ट. चलो नेक्स्ट पॉइंट,
मेजरमेंट ऑफ टेम्परेचर रिक्वायर्ड्स. टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी म्हणजे टेम्परेचरचं मेजरमेंट करण्यासाठी कशामुळं आपण टेम्परेचर मेजरमेंट करतो, का करतो? ओके, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर रिक्वायर्स बिकॉज ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंट्सचं कन्स्ट्रक्शन जे आहे त्यासाठी आपण त्याचं मेजरमेंट करतो. कॅलिब्रेशन ऑफ थर्मोमीटर. थर्मोमीटरच्या कॅलिब्रेशनसाठी आपण काय म्हणतो, मेजरमेंटची आपल्याला आवश्यकता आहे. ओके, कॅलिब्रेशन ऑफ थर्मोमीटर डिपेंड्स अपॉन फिक्सिंग ऑफ सर्टन पॉईंट्स ऑफ थर्मोमीटर. म्हणजे कशावर डिपेंड आहे ते कॅलिब्रेशन ऑफ थर्मोमीटर? दॅट डिपेंड्स ऑन फिक्सिंग ऑफ पॉईंट्स ऑन थर्मोमीटर. जे बघितलो आपण पॉईंट्स म्हणजे काय, 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री हे जे असतात त्या कॅलिब्रेशन योग्य येण्यासाठी काय कॅलिब्रेशनची आवश्यकता असते थर्मोमीटरमध्ये. आलं का लक्षात? तर त्या पद्धतीनं आपण हे बघितलेलं आहे. व्यवस्थित नोट करा याला. पुढचा भाग बघायचा आपल्याला. पॉज करा व्हिडिओला आणि लिहून घ्या. चलो, आता आपण बघू आईस पॉईंट काय आहे आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय आहे. या दोन गोष्टीवर आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर पहिलं बघू आपण आईस पॉईंट. व्हॉट इज मीन बाय द आईस पॉईंट? बघा, आईस पॉईंट काय आहे? मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. आईसचा मेल्टिंग पॉईंट. ओके, अंडर नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर स्टीम पॉईंट दॅट इज इक्वल्स टू बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे काय, आईस पॉईंट म्हणजे काय असते? मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. ओके, स्टीम पॉईंट म्हणजे काय? म्हणजे मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, वॉटर जेव्हा आहे, ओके, वॉटर जर आपण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतलो, यातला जो स्टीम पॉईंट आहे दॅट स्टीम पॉईंट इज नथिंग बट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे यालाच काय बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणतो. आणि जो आईस पॉईंट असतो त्याला मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस असं कन्सिडर करतो आपण. ओके, आईस पॉईंट अँड स्टीम पॉईंट ऑफ वॉटर आर नोन ॲज फ्रीजिंग आणि बॉइलिंग पॉईंट. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. आईस पॉईंट म्हणजे फ्रीजिंग पॉईंट आणि स्टीम पॉईंट म्हणजे बॉइलिंग पॉईंट. हे जे आहे ते आपले मेजरमेंट आहेत. म्हणजे आईस पॉईंट काय, फ्रीजिंग पॉईंट काय, अशा पद्धतीनं आपण त्यांना घेतो. ओके, खूप मस्त आहे. पॉज करा आणि पुढचं लेक्चर आपण लगेच बघू. पुढचे जे कन्सेप्ट आहे ते लगेच बघू आपण. याच्यावरचे जे MCQ आहेत, जे काही 4-5 MCQ ते बघू आपण. ओके, राईट डाऊन फास्ट लिहा. चलो, MCQs. फर्स्ट MCQs. ओके, the equivalence of two systems in thermal equilibrium is represented by property. व्यवस्थित वाचा. The equivalence of two systems in thermal equilibrium represented by the property. पहिलं आहे हीट, दुसरं आहे एनर्जी, तिसरं आहे टेम्परेचर, चौथा आहे स्पेसिफिक हीट. इक्वॅलन्स ऑफ टू सिस्टीम. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ए आणि बी जे आहे ते काय आहेत, आपल्याकडे दोन बॉडीज आहेत. विथ रिस्पेक्ट टू सी ते इक्विलिब्रियममध्ये घेतलो तर त्याचा पुढचा भाग काय आहे? थोडंसं विचार करा आणि उत्तर द्या. तुमचं उत्तर आहे टेम्परेचर. कशानं दाखवतो आपण? टेम्परेचर. दोन बॉडीजचं टेम्परेचर. बघा, खाली काय आलं होतं आपल्याकडे? दोन्ही ठिकाणी टी आलं होतं. दोन बॉडीज जेव्हा आपण जवळ घेतल्या होत्या, दोन बॉडीज जेव्हा जवळ घेतलो आपण, ते एक बॉडी टी आणि दुसरी बॉडीसुद्धा टी आली होती. एकाचं T1 आणि एकाचं T2 होतं, बरोबर का? त्या पद्धतीनं आपण बघितलेलं आहे त्याचं. ओके, व्हेरी इझी. द इक्वॅलन्स ऑफ टू सिस्टम इन थर्मल इक्विलिब्रियम इज रिप्रेझेंटेड बाय द प्रॉपर्टी ऑफ टेम्परेचर. चलो, नेक्स्ट MCQ. सेकंड MCQ. दुसरा MCQ काय खूप मजेदार आहे. व्हॉट इज द डिव्हाइस विच मेजर्स टेम्परेचर? कोणी पण सांगू शकते. फास्ट सांगा. बॅरोमीटर, ॲनॅमीटर, थर्मोमीटर, कॅलरीमीटर. कुठला असणार आहे? ॲनोमीटर असणार आहे का, बॅरोमीटर असणार आहे का, कॅलरीमीटर असणार आहे? नो. काय असणार आहे त्याचं उत्तर? आन्सर इज थर्मोमीटर. व्हेरी इझी क्वेश्चन. नेक्स्ट. चलो, आता हे आपण दोन MCQ बघितलं. ओके, त्या दोन्ही MCQचे तुम्हाला सोपे आन्सर्स पण आले. ओके,
तर आता तिसरं जे आहे ते बघू आपण, आयडियल गॅस इक्वेशन अँड द स्केल्स ऑफ टेम्परेचर. अतिशय महत्त्वाचा भाग आहे आजच्या लेक्चरमधला हा. ओके, आयडियल गॅस इक्वेशन तर तुम्हाला माहितीच असेल, मला वाटतं सगळ्यांनाच आयडिया आहे आयडियल गॅस इक्वेशनची. ओके, चला तर आयडियल गॅस इक्वेशनसाठी बघा, पहिली जी आहे ती सेल्सिअस स्केल आहे. सेल्सिअस स्केलचा आईस पॉईंट म्हणजेच कूलिंग पॉईंट जसं जसं कमी होईल तसं तसं कूल पॉईंट येतो त्याचा. दॅट इज नंबर ऑफ डिव्हिजन्स, ईच डिव्हिजन करस्पॉन्ड्स टू. ओके, जेव्हा आईस पॉईंट बघतो आपण तर सेल्सिअस स्केलचा आईस पॉईंट जे आहे ते किती असते? यस, हाऊ मच? दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस. आणि फॅरनहाईट स्केलचा किती असतंय? 32 फॅरनहाईट्स एवढा असतो. किती सोपं आहे हो, खूप सोपं आहे. चला तर डिव्हिजन किती असतात? सेल्सिअस स्केलचे डिव्हिजन जे आहे दॅट डिव्हिजन इज 100 डिव्हिजन, म्हणजे सेल्सिअस स्केलवर 100 डिव्हिजन असतात. ओके, म्हणजे त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 100 असतो आणि त्याचा जो आईस पॉईंट आहे तो 0 असतो, म्हणजे 100 - 0 दॅट इज 100. आणि त्यानंतर सेल्सिअस स्केल झाली तर आता बघतोय आपण फॅरनहाईट स्केल. फॅरनहाईट स्केलचा काय? 212 बॉइलिंग पॉईंट आहे आणि 32 आईस पॉईंट आहे, म्हणजे त्याचे डिव्हिजन जे असतात ते किती? 180 डिव्हिजन असतात. 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल्स टू 1 डिग्री फॅरनहाईट. बघा, ऑन सेल्सिअस स्केल इट इज ऑन द सेल्सिअस स्केल इट इज 0 डिग्री सेल्सिअस अँड 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे सेल्सिअस स्केलवर सुरुवातीला 0 असतो आणि शेवटला 100 असतंय. ओके, तर हे सेल्सिअस स्केलच्या बाबतीत आहे, म्हणजे त्याचा आईस पॉईंट जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याचा स्टीम पॉईंट जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअस आहे असं आपण कन्सिडर करतो. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? ओहो, चलो ये लिखो. ये जो है अभी आप पॉज कर लो और लिख लो. अब आपको आगे का देखने का है. नेक्स्ट, आता घेऊ आपण फॅरनहाईट स्केल. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, फॅरनहाईटचा जो आहे तो स्टीम पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट इक्वल घेऊ आपण. आईस म्हणजे सेल्सिअस स्केल जे आहे आपल्याकडे, सेल्सिअस स्केल काय हो? 100 डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू 212 डिग्री फॅरनहाईट, कारण खालू आपण 32 पासून त्याला मेजर करतो, बरोबर का? द आईस अँड स्टीम पॉईंट हॅव 32 डिग्री फॅरनहाईट आणि 212 फॅरनहाईट रेस्पेक्टिव्हली ऑन द फॅरनहाईट स्केल. म्हणजे फॅरनहाईट स्केलचा 32 जो आहे तो आईस पॉईंट आहे आणि 212 जो आहे तो यस कुठला पॉईंट आहे? ओहो यस, स्टीम पॉईंट आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता पुढचं जे आहे ते आयडियल गॅस इक्वेशन आहे, पण त्या अगोदर तुम्ही जे आहे ते पॉज करून लिहून घ्या आहे. चलो, आयडियल गॅस इक्वेशन मला वाटते सगळ्यांना माहिती आहे. पी व्ही इज इक्वल्स टू NRT. ओके, पी व्ही इज इक्वल्स टू काय असते आपल्याकडे? NRT. बघा, लक्ष द्या, पी व्ही इज इक्वल्स टू NRT, दॅट इज द आयडियल गॅस इक्वेशन. P स्टँड्स फॉर प्रेशर, V स्टँड्स फॉर व्हॉल्यूम, त्यानंतर T स्टँड्स फॉर टेम्परेचर, आफ्टर दॅट N स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोल्स, दॅट इज कॉन्स्टंट, म्हणजे ते काय असतात? कॉन्स्टंट असतात. आणि R जे आहे दॅट R इज आयडियल गॅस कॉन्स्टंट, दॅट इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. आलं का लक्षात? म्हणजे PV/T प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. ओके, PV/T इज इक्वल्स टू NR. PV/T इज इक्वल्स टू NR आणि N आणि R दोन्ही कसे आहेत? कॉन्स्टंट आहेत. दॅट इज ऑल्सो अन आयडियल गॅस इक्वेशन. जेव्हा आपण जे कंपेअर करतो, दोघांना कंपेअर करतो, त्यावेळेस आपण हे यूज करतो. म्हणजे काय? P1 V1 दोन बॉडी आहेत आपल्याकडे, 1 2. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. दॅट इज द आयडियल गॅस इक्वेशन. खूप सोपं आहे, लहानपणापासून आपण बघित आलो. पी व्ही इज इक्वल्स टू NRT. मग हे जे पी व्ही आहे त्याच्या खाली आपण असं T टाकलं, दॅट N आणि R जे आहेत ते काय आहेत?
कॉन्स्टंट आहेत, म्हणून आपण हे P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2 आपण बघितले. चला, हे जे आहे ते व्यवस्थित तुम्ही नोट करा, लिहून घ्या. नेक्स्ट आता पुढचं बघू आपण, थोडीशी इन्फॉर्मेशन बघू त्याच्यामध्ये. काय हो, पहिलं लिक्विड गॅस थर्मोमीटर शोज द डिफरंट रिडिंग्स फॉर द टेम्परेचर अदर दॅन फिक्स्ड पॉईंट्स बिकॉज डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे लिक्विड थर्मोमीटर जे आहे ते जे आहे ते वेगवेगळ्या डिफरंट शोज द डिफरंट रिगार्डिंग्स फॉर द टेम्परेचर अदर दॅन फिक्स्ड पॉईंट्स. म्हणजे जे फिक्स्ड पॉईंट्स आहेत आपले 0 आणि 100 सेल्सिअस स्केलचे, ते सोडून वेगवेगळे एक्सपान्शनच्या प्रॉपर्टीज दाखवतो. ओके, different expansion properties. A thermometer that uses gas gives the same reading regardless which gas is used. म्हणजे experiment showed to all gases at low densities exhibit same expansion behavior. म्हणजे जेव्हा गॅसेस तुम्ही घेतात, गॅसेस कन्सिडर करता, गॅसेससुद्धा आपल्याला लो डेन्सिटीवर सेम बिहेवियर दाखवतात ॲज लाईक अ लिक्विड अँड सॉलिड. लिक्विड आणि सॉलिडच्या बाबतीमध्ये द व्हेरिएबल डिस्क्राईब ऑफ बिहेवियर इज गिवन. बघा, लक्ष द्या. द व्हेरिएबल्स दॅट डिस्क्राईब्स द बिहेवियर ऑफ गिवन क्वांटिटी ऑफ गॅस आर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. कशामध्ये व्हॅरी होतं ते? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये हे व्हॉल्यूम होतात. पुन्हा काय? ओके, जर आपण बघितलं, तुम्हाला माहिती आहे केल्विन स्केल टी. ओके, T is equals to small t plus 273.5. So T is the temperature in Celsius scale. T small t म्हणजे काय? सेल्सिअस स्केलमधलं, म्हणजे केल्विनमध्ये तुम्हाला जेव्हा याच्यामध्ये करायचं आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटते तुम्ही नोट केल्या असतील. नोट केल्या नाहीत तर नोट करून घ्या व्यवस्थित. प्रत्येक वेळेस पॉज करा. चला, मी सांगतो तुम्हाला. पहिले 2 लिहा, ते वरचे 2 लिहा, पॉज करा. त्यानंतर 2 लिहिल्यावर इथून सुरुवात करा. हे लिहा, हे लिहिल्यावर याला पॉज करा, पॉज करून लिहून घ्या. त्यानंतर दुसरं जो आहे ते लिहा, व्हेरिएबल्स ऑफ डिस्क्राईब बिहेवियर इन द गिवन क्वांटिटी. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे व्हॅरी होतात, हे पॉज करा. त्यानंतर पुढचं आहे आपल्याकडे बघायचं आपल्याला काय, हे केल्विनच्या याच्यामधलं फॉर्ममधलं, ते पण हे करा तुम्ही. हां, लिहून घ्या पॉज करून. ओके, चला नेक्स्ट. आता पुढचं बघू आपण. आता बॉइल्स लॉ आपल्याकडे माहिती आहे. वेन टेम्परेचर आर हेल्ड कॉन्स्टंट, म्हणजे जेव्हा टेम्परेचर सेम असते, कॉन्स्टंट असते दोन्ही बॉडीजचं. ओके, बॉडीजचं, तर त्यावेळेस काय करतो? यस, द प्रेशर अँड व्हॉल्यूम आर रिलेटेड ॲज. प्रेशर जर म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला? व्हॉट वी नो पी व्ही, ओके, बाय टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. बरोबर, इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे आपल्याकडे, बरोबर का? तर बॉइल्स लॉ जो आहे आपला तो काय? बघा, लक्ष द्या. बॉइल्स लॉ आपण कन्सिडर करत आहोत. बॉइल्स लॉ कन्सिडर केल्यावर काय होईल? यस, वेन द टेम्परेचर इज हेल्ड कॉन्स्टंट, तर त्यावेळेस पी व्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आपण घेतो बॉइल्स लॉसाठी. तुम्हाला ती आयडिया असेल त्याची. दुसरं आहे केल्विन स्केल और ऑब्सोल्यूट टेम्परेचर स्केल. तुम्हाला माहीत आहे वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी, लाईनचं इक्वेशन आहे, बरोबर का? वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी आणि वाय इज इक्वल्स टू एम एक्स. कधी होते वाय इज इक्वल्स टू एम एक्स? जेव्हा लाईन जी आहे ती ओरिजिनमधून पास होते त्यावेळेस आपण ती घेतो. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर बाय टेम्परेचर, त्याच पद्धतीचं आपण बघितलं आहे आता, बरोबर का? प्रेशर बाय टेम्परेचर हे जे आहे ते बघा, ओरिजिनमधून आपण कन्सिडर केलो. हे स्मॉल टी इकडे 200 घेतलो, हे प्रेशर घेतलं, बरोबर का? 200 गॅस, ओके, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. एक आपण कन्सिडर करू, गॅस ए आहे आपल्याकडे, दुसरा गॅस बी आहे आणि तिसरा गॅस सी आहे. तर हे जे आहे ते 273.1 डिग्री सेल्सिअसला 0 केल्विनला आहेत.
बरोबर. हे केल्विन आपलं स्मॉल टी म्हणजे हे इकडचं आपण केल्विन स्केल घेतलं ॲट द सेम टेम्परेचर. आत्ताच बघितलो आपण y इज इक्वल्स टू mx+c म्हणजेच काय 273.15 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर टेकन ॲज अ 0 केल्विन. म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर इज इक्वल्स टू 0 आणि व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय आलं 0 आलं. नोट डाऊन, नोट करा बेटा याला. ओके. वेन द प्रेशर इज हेल्ड कॉन्स्टंट व्हॉल्यूम, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असेल तेच इक्वेशन आपलं कुठलं इक्वेशन आता बघितलेलं आपण काय PV/T इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. तोच इक्वेशन काय म्हणतंय प्रेशर कॉन्स्टंट आहे. कोण कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये विच वन इज कॉन्स्टंट. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर PV/T इज इक्वल्स टू K घेऊ म्हणजे हे कॉन्स्टंट झालं प्रेशर. V/T इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आर यू गेटिंग माय पॉईंट. अशा पद्धतीनं आपण हे बघतोय बेटा. कळलं. चलो याच्या पुढचा भाग बघू आपण आता. याच्या पुढचा काय आत्ताच बघायलो आपण केल्विन स्केल वगैरे जे आहे ते कन्सिडर केलं. ओके. चलो कंपॅरिझन, तिघांचं कंपॅरिझन करायचं आपल्याला. कुणाकुणाचं सेल्सिअस स्केल, केल्विन स्केल आणि दुसरी कुठली स्केल आहे आपल्याकडे विच वन फॅरनाईट स्केल. चला जनरल फॉर्म्युला आपण बघू. लक्ष द्या खूप महत्त्वाचं आहे बेटा हे. जनरल फॉर्म्युला लक्षातच ठेवा, नोट करा. अननोन टेम्परेचर ऑन स्केल. जर टेम्परेचर आपला जर टी असेल तर टी म्हणजे सेल्सिअस असेल तर म्हणजे जे काढायचं आहे आपल्याला टेम्परेचर. अननोन टेम्परेचर ऑफ स्केल मायनस आईस पॉईंट डिवायडेड बाय स्टीम पॉईंट मायनस आईस पॉईंट हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याकडे समजा असं आहे काय आपल्याकडे ही पेन घेतो मी आपण सेल्सिअस घेतलो मायनस आता आपल्याकडे आईस पॉईंट घेतलो आपण आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस आहे. स्टीम पॉईंट किती आपल्याकडे हाऊ मच 100 मायनस आईस पॉईंट किती आहे 0. हा झाला जनरल फॉर्म्युला आपला याचा. ओके. सेल्सिअस स्केलचा पण, केल्विन स्केलचा पण आणि फॅरनाईट स्केलचा. आता हे जे आहे ते पहिलं जे दिलं आहे आपण ते काय दिलं इथं बघा बेटा. व्हॉट वन इज द फर्स्ट. हे सेल्सिअस स्केलसाठी टेम्परेचर जे मी इथं लिहिलं आहे ते. ओके. दॅट इज इक्वल्स टू केल्विन स्केल. हे केल्विन स्केलसाठी. केल्विन स्केलसाठी आईस पॉईंट किती असतं आहे आपल्याकडे 273.15. ओके. आणि स्टीम पॉईंट असते आपल्याकडे 373.15. अशा पद्धतीनं आपण घेतो. आणि फॅरनाईट स्केलचं पण माहिती आहे तुम्हाला. आईस पॉईंट 32 आणि स्टीम पॉईंट 212. हे कंपॅरिझन आहे 3 स्केलचं. याच्यावरून मॅक्झिमम प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतात बेटा. याला जर आपण सॉल्व केलो तर काय होते बघा. याला सॉल्व केल्यानंतर बघा हे वरचं जे आहे ते सेमच येईल. हे आपण म्हणजे मागचं काय TC/100. ओके. TC म्हणजे सेल्सिअस स्केलचं टेम्परेचर, केल्विन स्केलचं टेम्परेचर आणि फॅरनाईट स्केलचं जे टेम्परेचर आहे ते काय हे अशा पद्धतीनं आपण कन्सिडर करतो. तर नोट करा बेटा याला कंपॅरिझन केलं त्याला नोट करा व्यवस्थितली आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. ओके. बघा आपल्याकडे इथं टेम्परेचर स्केल, केल्विन स्केल आणि फॅरनाईट स्केल आहे. तर आता वॉटरचं आपण कन्सिडर केलं. वॉटर कुठल्या टेम्परेचरला बॉईल्स होते रे 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल्स होते. तेच फॅरनाईटमध्ये किती असतंय 212 असतंय. तेच केल्विनमध्ये किती असतंय 313.15ला हे होतं आहे. बघा आता इथं अशा पद्धतीनं आपण कन्सिडर करतो. 310 घेतलं तर इथं 37, इथं 98.2 त्या याच्यानं तुम्ही करू शकतो आपण. म्हणजे त्या टेम्परेचरला आता खाली वॉटर फ्रीज व्हायली बरोबर. 0 डिग्रीला व्हायली, 32ला व्हायली आणि 273ला व्हायली. हे जे आपण दुसरं बघितलं दॅट इज द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. हे दुसरं जे आहे ते किती आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचर म्हणजे सेल्सिअस स्केलमध्ये घेतलं तर 37 डिग्रीज आहे बरोबर. आणि त्यानंतर केल्विनमध्ये घेतलं तर 310 आहे आणि फॅरनाईटमध्ये घेतलं तर 98 आहे. ओके काय. त्याच्यानंतर ते ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर तिघांचं पण हे बघतोय आपण. अशा पद्धतीनं ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. ओके. व्यवस्थित नोट करा, लिहून घ्या.
फास्ट लिहा, खूप महत्त्वाचं आहे बेटा, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला हे जमणं खूप खूप आवश्यक आहे. ओके, चला तर आपण याच्यावरचे काय आता MCQs बघू. पॉज करून लिहून घ्या. MCQ नंबर फर्स्ट, वॉटर बॉइल्स ॲट, खाटकन सांगा कितीला असतंय? 373 केल्विनमध्ये आहे का? 100 डिग्री सेल्सिअसमध्ये आहे का? 212 फॅरनहाईटला आहे का? की ABC तिन्ही करेक्ट आहेत? मला वाटतंय तुम्हाला आन्सर आलेला आहे. किती आहे आन्सर याचं? 373.5 म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअस आणि 212 फॅरनहाईट. सो वॉटर बॉइल्स ॲट दॅट गिवन टेम्परेचर, त्या टेम्परेचरला वॉटर जी आहे ती बॉइल्स होते. नेक्स्ट सेकंड बघू आपण. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस 0 डिग्री सेल्सिअस, 273 केल्विन, 32 फॅरनहाईट. ABC ऑल आर करेक्ट. तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपण बघितलेलं आहे. ओके, याचं पुढचं जे लेक्चर आहे ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू. थँक्स टू ऑल, तुमचा असाच सपोर्ट असू द्या बेटा. ओके.